तर आज आपण बघणार आहोत की निक्षयाद्वारे पेशंटचे ट्रीटमेंट अधेरन्सचे डिटेल्स कसे अपडेट करायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण एखाद्या पेशंटला सर्च करूयात. पेशंटला सर्च केल्यानंतर पेशंटचे सर्व डिटेल्स यामध्ये येत आहे आणि इथे एक कॅलेंडर पण शो होत आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो की जुलै महिन्यामध्ये 1 ते 8 तारखेपर्यंत या पेशंटने एकतर मेडिसिन घेतली नाही आहे किंवा आपली डिटेल निक्षेवर अपडेट केलेली नाही आहे. तर हे व्हेरीफाय करण्यासाठी आपण पेशंटचे ट्रीटमेंट कार्ड बघावं लागणार आहे. पेशंटच्या ट्रीटमेंट कार्डच्या अकॉर्डिंग तो मेडिसिन घेत आहे पण निक्षेवर अपडेट नाही, तर आपण ते निक्षेवर अपडेट करू शकतो. त्यासाठी खाली मॅन्युअल डोसचा ऑप्शन आहे, त्यासमोर ॲडचं ऑप्शन आहे, त्यावर आपण क्लिक करणार आहोत. ॲडवर क्लिक केल्यानंतर जेवढ्या दिवसांचे डोस मार्क करायचे आहे तेवढे दिवस सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर कन्फर्म या बटनवर क्लिक करायचं आहे. आता सिलेक्टेड डेटचा पॉपअप मेसेज येत आहे आणि ॲडिशनल कमेंट्स पण इथे आपण ॲड करू शकतो. त्यानंतर कन्फर्म बटनवर क्लिक करायचं आहे. कन्फर्म बटनवर क्लिक केल्यानंतर रेड कलरचे डोस हे ग्रीन कलरमध्ये बदलून जाणार आहेत, म्हणजेच पेशंटने मेडिसिन खाल्ली आहे आणि पेशंटचे निक्षेवर ट्रीटमेंट अधेरन्सची माहिती अपडेट झाली आहे. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर एखाद्या पेशंटचे ट्रीटमेंट स्टार्ट करताना ॲधरन्स अँड डिस्पेन्सेशन कोरिलेशन या ऑप्शनवर जर यस हे मार्क केलेलं असेल तर अशा पेशंटसाठी जोपर्यंत निक्षय डिस्पेन्सेशनचे एंट्रीज होत नाही तोपर्यंत आपण याचे ट्रीटमेंट अधेरन्सचे डिटेल्स भरू शकत नाही. त्यासाठी डिस्पेन्सेशनचे डिटेल्स भरणे अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.